नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. MMRDA म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून मुंबई मेट्रोसाठीची महामेट्रोसाठीची जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. यामध्ये पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महाराष्ट्र शासन अधिकृत यानुसार जी भरतीची जाहिरात आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो प्रकल्पाकरता अभियांत्रिकी संवर्गातील खालील नमूद पदांवर प्रतिनियुक्तीने नेमणुकीकरता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे अर्जाची पद्धत ऑफलाईन असणार आहे. पदांची माहिती पाहू शकता. याच्यामध्ये मुख्य अभियंता स्थापत्य मेट्रो यासाठीचं पद आहे. वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. यानुसार एकूण 3 पदे आहेत यासाठी. त्यानंतर उपमुख्य अभियंता अधीक्षक अभियंता स्थापत्य यासाठी 2 जागा आहेत. त्याच्यानंतर कार्यकारी अभियंता स्थापत्य यासाठी एकूण 3 जागा आहेत. पुढे 4थं पद आहे उपअभियंता श्रेणी 1 सहाय्यक अभियंता स्थापत्य यासाठी एकूण 5 जागा आहेत. अशा एकूण 13 पदांसाठीची भरतीची जाहिरात आहे मुंबई मेट्रोकडून जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे. तर यानुसार भरती प्रक्रिया अंशतः किंवा पूर्णतः रद्द करण्याचे अधिकारसुद्धा मुंबई विकास प्राधिकरण आहेत, अधिकार महानगर आयुक्त यांना आहेत. यानुसार पाहू शकता महत्त्वाची माहिती, उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या समतुल्य पदावर वेतन स्तरावर केंद्र शासन राज्य शासन निमसरकारी शासन सेवेत कार्यरत असावा आणि संबंधित पदाची अर्हता धारण करणारा असावा. उमेदवारांनी त्यांचे सध्याचे पद वेतन स्तर संबंधित क्षेत्रातील अनुभवासह एकूण अनुभव अर्जामध्ये नमूद करावा. जो ऑफलाईन अर्ज देण्यात आलेला आहे तो फॉर्मॅटमध्ये फिलआउट करून त्याबद्दलचे महत्त्वाचे डॉक्युमेंट सबमिट करून हा अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचा आहे. त्यानुसार पाहू शकता प्रतिनियुक्तीने नेमणुकीकरता अर्ज मार्गाने अर्ज विहित मार्गाने सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार परीक्षा विधीन कालावधी समाधानकर्ता पूर्ण केल्यानंतर 5 वर्ष सेवा कालावधी पूर्ण झाल्यावरच त्यांना या मार्गाने नियुक्तीसाठी इच्छुकता देण्यात येईल. त्यानुसार पाहू शकता ज्यांची जी महत्त्वाची माहिती आहे याच्यामध्ये अधिकृत जे नोटिफिकेशन आहे PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. तर यानुसार सर्वसाधारण अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त संवर्गातील पदाकरता नमूद केलेले शैक्षणिक वय त्याबरोबर शैक्षणिक अर्हता वय अनुभव आणि इतर सर्व अर्हतेबाबतची प्रमाणपत्र 29 फेब्रुवारी 2024 रोजीची वैध असतील. त्यानंतरची जी प्रमाणपत्र असतील ती ग्राह्य धरली जाणार नाही आहेत. त्यानंतर अर्जामध्ये भरलेल्या माहितीच्या पृष्ठार्थ उमेदवारांनी आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या प्रतिसह सर्व संबंधित मूळ प्रमाणपत्रे पडताळणी मुलाखतीच्या वेळेस सादर करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर पात्रता सूचीनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी ईमेल अथवा जे पत्र आहे ते पाठवण्यात येईल किंवा निवड समितीने निवड केलेल्या उमेदवाराला देकारपत्र निर्गमित करण्यात येईल. म्हणजेच जे ऑफर लेटर आहे ते देण्यात येईल. नंतर उर्वरित उमेदवारांबरोबर कोणताही संपर्क साधला जाणार नाही, हे महत्त्वाचं आहे. गुणवत्तेच्या आधारे म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कसं आहे पाहू शकता. गुणवत्तेच्या आधारे तयार केलेली प्रतीक्षा सूची आवश्यकतेनुसार परंतु जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. याच्यामध्ये गुणवत्तेनुसार जी निवड प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जी गुणवत्ता यादी आहे ती तयार केली जाईल यासाठी. त्याच्यानंतर पाहू शकता निवडीसाठी शिफारस अथवा दबाव आणल्यास उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरू शकतील. अशा पद्धतीने पूर्णपणे महत्त्वाची माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता. याच्यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यामध्ये सेवा प्रवेशोत्तर शर्तीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर विशेष सूचना आहे त्याच्यामध्ये अर्ज सादर करण्यासाठीची तारीख जी देण्यात आलेली आहे त्यानुसार अर्जदाराने पाकिटावर उजव्या बाजूला ठळक अक्षरात पदाचे जे नाव आहे 4 पैकी कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते पदाचं नाव लिहिणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी उपरोक्त अटीची पूर्तता होत आहे याची खातरजमा करून प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अर्जाच्या प्रनमुन्यामध्ये अर्ज सादर करावेत. अन्यथा
अर्ज बाद करण्यात येतील, याची नोंद महत्त्वाची घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्ज कुठे करायचा आहे आणि कधीपर्यंत करायचा आहे याची माहिती पाहू शकता. अर्ज 18 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्या अगोदर अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ॲड्रेस पाहू शकता ते देण्यात आलेला आहे. हा जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर तुम्हाला जो अर्ज आहे तो सादर करणे आवश्यक आहे. यानंतर आलेले अर्ज जे आहेत ते विचारात घेतले जाणार नाही आहेत. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये शैक्षणिक क्वालिफिकेशन वगैरे याची डिटेलमध्ये माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. याबद्दलची विस्तारित माहिती तुम्ही चेक करू शकता. आणि या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई मेट्रोसाठीची जी महामेट्रोसाठीची भरती आहे विविध पदांसाठी, यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. इथे जो अर्जाचा फॉर्म आहे तो इथे चेक केला जाऊ शकतो. यानुसार इथे फोटो सबमिट करायचा आहे, अपलोड करायचा आहे, अटॅच करायचं आहे तुम्हाला. त्याचबरोबर इथे तुमचा जो ॲड्रेस आहे जिथे तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा तो देण्यात आलेला आहे. अप्लाइड पोस्टचं नाव आहे, कॅटेगरी आहे, कॅन्डिडेट्स नेम आहे. अशा पद्धतीने विस्तारित माहिती ज्या अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला फिलआउट करायचा आहे अर्ज फॉर्म आणि तो दिलेल्या ॲड्रेसवर डॉक्युमेंटसह पाठवायचा आहे आणि या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता महत्त्वाच्या भरती अपडेट्स, त्याचबरोबर स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.